मुंगी पैठण वरून इथून आलो। माझा जिल्हा अहिल्यानगर। आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी इथं आलो। माननीय मुख्यमंत्री साहेबाला एक विनंती, असा पाऊस चालू आहे, आमचं तुम्ही लाईट नाही, महानगरपालिकेचं पाणी नाही, संडासची व्यवस्था नाही। परत तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री साहेब, असे जर आमचे हाल तुम्हाला करायचे असले तर हे योग्य नाही। जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। तुम्ही आमचे किती हाल करा, आणि म्युन्सिपाल्टीची तुमची साफसफाई नाही। आम्ही संडासला कुठं बसायचं, संडासला कुठं जायचं, संडासला थांबा यासह सुविधा नाही। फडणवीस साहेब, धरंगे पाटलाला उचित जर काही झालं तर महाराष्ट्रात काय होईल याची दखल तुम्ही घ्या। आणि परत तुम्हाला सांगू इच्छितो, जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। तेव्हापासून आम्हाला मुंबईमध्ये प्रत्येक गल्ली फिरून आलोय, पण आमची संडासची सोय झालेली नाही। या सरकारला आम्ही जाब सांगतोय की आमची जर संडासची सोय नाही झाली तर आम्ही प्रत्येक गल्ली दुकानासमोर जाऊन पिवळ्या रांगोळी घालण्याची तयारी ठेवलेली आहे। इथं मुंबई महानगरपालिकेने मुंबईच्या आपले पालकमंत्री फडणवीस साहेब यांनी जसं पंढरपुराला वारकऱ्यांची सोय करतात संडासची, त्या पद्धतीने आम्हाला गल्लोगल्ली संडास उपलब्ध करून द्यावे ही आम्हाला सरकारला कळकळीची विनंती सांगण्याची ही आमच्या मनातून इच्छा आहे। पण जर आमची सोय कुठलीही केली नाही तर आम्ही प्रत्येक दुकानासमोर, प्रत्येक गल्लोगल्ली, हे तर आमचं फक्त सुरुवात आहे। सुरुवातीच्या नंतर अजून काय होईल हे सांगता येणार नाही। पाण्याची कुठलीही सोय नाही, स्वयंपाकाला पाणी नाही, आम्ही गल्लोगल्ली हिंडतो, पाण्याची कुठलीही सोय नाही, काहीच नाही। कुठं नळ सुद्धा, पेट्रोल पंपावर गेलो नळ सुद्धा बंद करायचे। काय मागणी, काय शासनाने आमची मागणी लवकरात लवकर मागणी मान्य करावी। कुठली तरी पाण्याची सोय करून द्यावी। संडासची व्यवस्था नाही, काही नाही, आंघोळीची व्यवस्था नाही, झोपण्याची व्यवस्था नाही। रेल्वे स्टेशनवर सगळे लोक झोपायली, इज्जत चालली तिथपर्यंत। च्या जमान्यामध्ये व्यस्त दिसते, तर धार्मिक आणि सामाजिक काम करण्याकडे ओढ लागावी यासाठी संदेश काय देतात? आपलं मंडळ असं तर जुनंच मंडळ आहे। आपल्या मंडळात सर्व जुने जाणते सर्व पदाधिकारी आम्हाला युवा पिढीला काय चुकत असेल तर मार्गदर्शन करतात। चिंतामणीचं आगमन हे आता सर्व जगभरात प्रसिद्ध आहे। चिंतामणी आगमन हे पूर्ण युवा पिढीमध्ये हे झालेली चर्चा आहे। चिंतामणी आगमनासाठी लोक दूरदूरून येतात आगमनासाठी मुंबईत, त्यामुळे चिंतामणी हे आगमनाधीश नाव चिंतामणीला दिलेलं आहे लोकांनी। जे भाविक येतात, आता 27 तारखेपासून गणेशाची स्थापना झालेली आहे, आगमन झालेलं आहे, तर आतापर्यंत किती लोकसंख्या किंवा भाविक येऊन गेलेत, काही अंदाजे आकडा? आतापर्यंत लाखोच्या घरात भाविक येऊन गेले आहेत, कारण 3 दिवसात अफाट गर्दी चालूच आहे। दिवस रात्र कार्यकर्ते आपल्या दिलेल्या ह्याच्यात ठिकाणी काम करतच असतात, त्यामुळे छोटी मुलं तर सकाळीच असतात, त्याप्रमाणे युवा जे पदाधिकारी वगैरे आहेत ते पण आम्हाला सहकार्य करत असतात। नियोजन वगैरे कसं केलेलं आहे गर्दी नियंत्रणासाठी किंवा आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित येण्यासाठी? चरण स्पर्शाची रांग आपली मुख्य प्रवेशद्वारापासून चालू झालेली आहे। ती आपली लाईन पूर्ण स्टेजवर दिवस रात्र चालूच असते, आणि VIP साठी आपलं मोर्या बिल्डिंगच्या इकडनं आपण लाईन केलेली आहे, तिकडनं VIP लोकांसाठी आपण दर्शन देत आहोत। आणि त्यांनी सांगितलं आमच्याकडे आम्ही बालवाडी किरबील सांभाळतो, ती सुद्धा ना नफा ना तोट्यावर, फक्त 11,000 रुपयामध्ये। आता बाहेर आमचा हा कामगार वर्ग आहे, हा पूर्वी लालबाग विभाग हा मिल कामगारांसाठी फेमस असा विभाग होता। आता मिल कामगार, त्यामुळे प्रत्येकाची अशी पगार वगैरे फार कमी असायची, त्यानुसार आपण आता 11,000 रुपयामध्ये, फक्त 11,000 रुपयामध्ये आम्ही बालवाडी चालवतो। त्या बालवाडीमध्ये त्यांना 5 इव्हेंट वेगवेगळे खेळ, वेगवेगळ्या स्पर्धा, पिकनिक, ह्या सगळं आम्ही त्याच्यामध्ये देतो। प्लस मुलांना त्या पुस्तकंसुद्धा आम्हीच देतो, गणवेश आम्ही देतो, त्या मुलांसाठी स्कूल बॅगसुद्धा आम्हीच देतो। हे फक्त 11,000 रुपयामध्ये आमचं मंडळ करते। आणि हे मंडळ नुसतं सामाजिक क्षेत्रात नाही, आम्ही राजकीय क्षेत्रात सुद्धा आमच्याकडे फार मोठी लोक इथे येऊन गेले। अटल बिहारी वाजपेयींसारखे, वामनराव महाडिक,
मोठी मोठी माणसांनी ह्या मंडळास भेट दिलेली आहे. लालकृष्ण अडवाणीसुद्धा ह्या मंडळात फार पूर्वी येऊन गेले, तेव्हा आम्ही लहान होतो, म्हणजे आम्हाला तेवढी कल्पना नव्हती. पण आता त्यांचे फोटो फार आमच्याकडे आहेत आणि 1920 सुद्धा आम्हाला जेवढे फोटो सांभाळता आलेत तेवढे फोटो आम्ही अल्बम करून लोकांना आम्ही दाखवतो, येणाऱ्या आमच्या भाविकांना, आमच्या हितचिंतकांना. आणि हे मंडळसुद्धा हितचिंतक, देणगीदार ह्यांच्या बेसवर चालते. आणि आम्ही वर्गणीदारांकडनं फक्त 150 रुपये ही माफक वर्गणी देतो. त्यामध्ये त्या वर्गणीदारांसुद्धा आम्ही शैक्षणिक बक्षिसं देतो. प्रत्येक विषयात प्रत्येक विषयामध्ये आमच्याकडे असते. ज्या विषयामध्ये तो अग्रेसर असेल त्या प्रत्येक विषयाला आमच्याकडे बक्षीस असते. हे आमचं शैक्षणिक झालं. त्याच्यासाठी आमची एक वेगळी टीम काम करते. आपलं नाव काय आणि पद काय? माझं नाव अमिताभ दशरथ मेस्त्री. मी ह्या मंडळाचा माजी खजिनदार आहे आणि सध्या मी कार्यकारिणी म्हणून काम करतो. आमच्याकडे दरवर्षी पॅनल आमचं बदलत असते, कारण प्रत्येकाला नवनवीन लोकांना संधी दिली पाहिजे, नाहीतर ही मुलं शिकणार कशी? कारण पूर्वीच्या लोकांनी सुद्धा आम्हाला तयार केले कसा व्यवहार करायचा. हे मंडळ म्हणजे आम्ही आमचं घर म्हणून सांभाळतो. कारण ह्या जसं आपल्याला मंडळ देणगीदार वगैरे देतात त्याच्यातला थोडासा पैसा नुसतं उत्सवावर आमचा पैसा खर्च होत नाही. आम्ही इतर सुद्धा सामाजिक कामं करतो. सांगायला अभिमान वाटतो की हे गणेश उत्सवासाठी मर्यादित न राहता हे सामाजिक किंवा शैक्षणिक किंवा क्रीडा क्षेत्रात देखील अग्रेसर आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की लोकमान्य टिळकांनी जे सुरुवात केली होती, नागरिक हे एकत्र येऊन जो शासनाच्या जे ब्रिटिश शासन होतं त्यांच्या विरोधात एक बंड फोडण्यासाठी एकत्र केलेला तो उत्सव आता लोकांच्या धार्मिक भावनेला जोडलेला आहे, ना की आता एक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी सुद्धा आपण तत्पर आहात. काय सांगाल? आमचं मंडळ 1920 साली लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून आम्ही स्थापन केलं. आमचा विभाग फार पूर्वी म्हणजे 1920 साली जेव्हा आमचं मंडळ स्थापन झालं त्याला आमचं 7 रस्ते ते शिवडीपर्यंत होतं. 25 पैसे वर्गणीवरनं चालू झालेलं मंडळ आज हे 150 रुपये वर्गणीवर घेतो. सगळ्यात मोठा वर्गणीदार लाभलेला हे आमचं मंडळ आहे. जवळजवळ 3,500 आमचे वर्गणीदार आहेत. आता थोडंसं डेव्हलपमेंटमुळे बिल्डिंग्स आमच्या कमी झाल्या आहेत, पण वर्गणीदार तेवढाच आहे. 65 बिल्डिंगचं आमचं मंडळ होतं. आणि आमचं जे दरवर्षी आमचं पॅनल चेंज होते आणि आमचं दरवर्षी ते येणाऱ्या पदाधिकारी समाजोपयोगी कामं करण्यासाठी बांधील असतो मंडळ. आणि म्हणजे हा पूर्ण समाज म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आज आपल्याला एकत्र येण्याची गरज होती, त्या प्रेरणेतून आमच्या सगळ्या जुन्या सहकार्यांनी स्थापन केलेलं मंडळ आहे. पूर्ण आमचं मंडळ आता आमचे सेक्रेटरी उपमानस सचिव शिरोडकर यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी आमचं मंडळ अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ते क्रीडा महोत्सव असू दे, शैक्षणिक असू दे, कोणत्या शाळेला मदत किंवा आम्ही बाहेरगावी जाऊन मेडिकल शिबिर घेतो, आरोग्य तपासणीसुद्धा शिबिर घेतो. आमचं स्वतःचं मेडिकल सेंटर आहे, तिथे आम्ही ॲक्युप्रेशर करतो, फिजिओथेरपिस्ट देतो, फार माफक दरामध्ये करतो, रक्तगट तपासणी करताना आम्हाला येणाऱ्या देणग्यांचा येणारी जी लोक आम्हाला देणगी देतात, हितचिंतक देणगीदार आम्हाला देणगी देतात, त्याचा कसा विनियोग करायचा ते आमचं मंडळ ठरवते. आधुनिक काळामध्ये